आणि आजच्या या मी 23 जानेवारी महत्त्वाचा दिवस आहेच, परंतु हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यामुळे आजच्या या 23 जानेवारीला आगळं वेगळं महत्त्व आहे. मी सर्वप्रथम तमाम शिवसैनिकांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनेक या ठिकाणी उपक्रम जे आहेत हे सुरू करण्याची देखील घोषणा मी करतोय. खरं म्हणजे शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचा हुंकार संपूर्ण देशभर हिंदुत्वाचा हुंकार फुंकला, प्रत्येक कार्यकर्त्यांना प्रभावित केलं आणि गर्व से कहो हम हिंदू है हे म्हणण्याचं धाडस शिवसेना प्रमुखांनी दाखवलं आणि मराठी अस्मिता जपण्यासाठी मराठी माणसाला ताठ मानेने जगता यावं यासाठी शिवसेना स्थापन केली आणि नंतर त्याचं व्यापकता वाढत गेली आणि मग संपूर्ण देशभर राज्यभर हिंदुत्व आणि मराठी याची जी काही वाटचाल सुरू झाली आणि त्याच वाटचालीवर त्यांचे विचार घेऊन आम्ही शिवसेना पुढे जाते आहे. आणि मला या ठिकाणी बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करताना एक समाधान देखील आहे की त्यांच्या विचारांना पुढे नेत असताना अवघ्या 3-3.5 वर्षामध्ये शिवसेना आज चांदा ते बांदा घराघरामध्ये शिवसेना पोचली. विधानसभेमध्ये शिवसेना सेकंड लार्जेस्ट पार्टी, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष. भारतीय जनता पक्षानंतर शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष. विधानसभेत झालेल्या अगोदरच्या या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये देखील शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. आता झालेल्या महापालिकांच्या निवडणुकात देखील शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला आणि हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हे देखील सिद्ध झालं. एक माझ्यासारखा साधा शाखा प्रमुख बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या राज्याचा मुख्यमंत्री देखील काम करण्याची संधी मला मिळाली. या संधीचं सोनं करण्याचं काम माझ्या सर्व सहकारी आणि कार्यकर्त्यांसह मी केलं आणि म्हणूनच बाळासाहेबांचे जे काही संकल्प होते, जे सर्वसामान्य माणसासाठी जे काही त्यांनी स्वतः आणि शिवसेनेने वाहून घेतलं होतं, या सर्व ज्या लोकाभिमुख उपक्रम आहेत त्याला चालना देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय. आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक ट्विट केलेला आहे आणि त्या ट्विटमध्ये देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे एक दूरदृष्टी असलेला नेतृत्व आणि बाळासाहेबांची सर्वसामान्यांच्या प्रती असलेली जी काही संवेदना आहे आणि जे काही संकल्प आहेत ते पूर्ण करण्याचं काम आम्ही करू. आणि मला देखील याचा अभिमान आहे की आम्ही महायुती म्हणून महाराष्ट्रात काम करतोय आणि NDA म्हणून आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना देखील अतिशय NDAमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी असतील, आमचे गृहमंत्री अमितभाई असतील, अध्यक्ष असतील भारतीय जनता पक्षाचे, शिवसेनेला एक NDAचा प्रमुख घटक म्हणून नेहमीच मान सन्मान देण्याचं काम NDAच्या माध्यमातून होतं आहे. आणि म्हणूनच मी एवढंच सांगेन की
सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठा करणारा नेता, दिलेला शब्द पाळणारा नेता जगामध्ये आजवर आम्ही पाहिला नाही आणि तो बाळासाहेबांच्या रूपानेच पाहिलेला आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की त्याचाही उल्लेख मी पुन्हा करतो की अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीचं आणि काश्मीरमध्ये 370 कलम हटवण्याचं, हे दोन्ही स्वप्न देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित भाईंनी देखील 370 कलम हटवलं. आणि प्रधानमंत्री मोदीजींनी स्वप्न जे तमाम करोडो हिंदू आपल्या राम भक्तांचं स्वप्न, बाळासाहेबांचं स्वप्न अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याचं तेही पूर्ण केलं. आणि याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे. मी आपल्याला आज काही ज्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना ज्या आहेत यांच्या बाबतीमध्ये आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये देखील मुंबईच्या त्याचा उल्लेख केला होता. आमच्या महायुतीच्या शिवसेना भाजपा महायुतीच्या वचननाम्यात देखील जन्मशताब्दी वर्षानिमित्त तो एक वर्षभर आणि पुढे देखील हा राबवणार. त्यामुळे मुख्यमंत्री आज दावोसमध्ये आहेत, त्यांचंही मी अभिनंदन केलेलं आहे. त्यांचंही अभिनंदन करतो. इथे आपले कुठे गेले उदय सामंत, तुम्ही हे करतो. आणि दावोसमध्ये असल्यामुळे पुन्हा आम्ही जेव्हा एकत्र महायुतीचे आम्ही तिघजण एकत्र येऊन हे सगळे जे काही आज जो संकल्प आम्ही करतोय त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी आणि प्रभावीपणे ते लोकांपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजे, त्याचं देखील एक ॲक्शन म्हणजे कृती आराखडा आम्ही तयार करून. तुझा पण एक विषय. तर पहिलंच आपल्याला जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई महापालिकेच्या वतीने जसं आपण शासन आपल्या दारीच्या धर्तीवर, आरोग्य आपल्या दारी अशा प्रकारचं अभियान आम्ही सुरू करतोय. बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी अभियान. त्यामध्ये जसं शासन आपल्या दारी जाऊन आम्ही त्यांना योजनांचा लाभ दिला, तसंच आरोग्य आपल्या दारी, बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी या माध्यमातून आता जे काही आजार बळावत आहेत लहान मुलांमध्ये पण डायबिटीज सारखे आजार, आता महिलांमध्ये सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, डायबिटीज, शुगर, हे सगळे जे काही अतिशय सायलेंट किलर म्हणून हे जे काही आजार पसरत आहेत त्यासाठी घरोघरी जाऊन ड्राईव्ह घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं आरोग्य आपल्या दारी हे अभियान आम्ही सुरू करतोय. कारण शेवटी कुठल्याही आजाराचं अर्ली डिटेक्शन महत्त्वाचं असतं आणि प्रिव्हेन्शन महत्त्वाचं असतं. आजार बळावल्यानंतर उपाय करण्यापेक्षा होऊ नये म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतो आपण. तर ह्याचं जे आहे ते एक मोठं अभियान आपण सुरू करतोय. त्याचा मुंबईकरांना मोठा लाभ होईल आणि मग त्याची व्याप्ती महाराष्ट्रात देखील आपण वाढवू. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मी अगोदर देखील म्हणालो होतो, झिरो प्रिस्क्रिप्शन कॅशलेस सुविधा आता ही आम्ही जी राबवतोय ती पूर्णपणे प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी आम्ही करणार या जन्मशताब्दी वर्षानिमित्त. की जी काही औषधं न परवडणारी आहेत, बाहेरून पेशंटला आणावी लागतात, त्यासाठी देखील मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये आपण तरतूद केली आहे, ती अधिक व्यापक करतोय. त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गडकोट किल्ले स्वच्छता मोहीम सिद्धेश यांच्या MPCBच्या माध्यमातून जे आपले किल्ले आहेत त्यांचं स्वच्छता मोहीम, तिथे पिण्याचं काय काय करतोय आपण, पिण्याचं पाणी RO फिल्टर देतोय, तिथे स्वच्छता मोहीम करतोय. आणि तिकडचे जे शिवभक्त जे ही मोहीम राबवतात त्यांना देखील MPCBच्या माध्यमातून NGOला 1 लाख रुपये मानधन देतात, 1 लाख रुपये मानधन.
अशा प्रकारची योजना म्हणजे आपले जे गडकोट किल्ले आहेत ते स्वच्छही राहतील आणि तिथे येणारे जे काही शिवभक्त आहेत त्यांना तिथे सुविधा मिळेल